कबनूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसो ब्रांडसो उर्सानिमित्त कबनूर समितीच्या वतीने आयोजित केलेल्या गावगणना बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या। या शर्यतीसाठी एकूण 9 बैलगाड्यांची नोंद झाली होती। बैलगाडी शर्यत ही टाइम लावून सोडण्यात आली। कमीत कमी वेळेत येणाऱ्या गाडीला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले। मोटरसायकल बरोबर म्हैस पळवण्याच्या शर्यती सोडगेमाळ या ठिकाणी घेण्यात आल्या। संजय तोरसकर कोल्हापूर यांच्या म्हैसीने 2 मिनिटे 35 सेकंदात अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला। अजित पाटील कोल्हापूर यांच्या म्हैसीने 2 मिनिटे 42 सेकंदात अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांक मिळवला। निलेश सूर्यवंशी मिरज यांच्या म्हैसीने 2 मिनिटे 48 सेकंदात अंतर पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळवला। उरुस समिती व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, ढाल व निशाण देण्यात आले। कबनूर उरुसानिमित्त भव्य मोफत जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन केले होते। या कुस्ती मैदानाचे उद्घाटन देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार कोले यांच्या हस्ते झाले। कुस्ती मैदानाच्या अध्यक्षस्थानी हिंद केसरी दीनानाथ सिंह होते। महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, पैलवान भरत कळंत्रे, पैलवान बंडा उगळे यांची विशेष उपस्थिती होती। माजी आमदार सुरेशराव हळवणकर व हिंदूराव शेळके यांनी कुस्ती मैदानाला भेट देऊन पैलवानांचे कौतुक केले। कबनूर उरुसानिमित्त घेतलेल्या महिलांच्या कुस्तीमध्ये प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कबनूरची कुमारी जानवी पांडवीने अटीतटीची लढत देत कवटेसारच्या कुमारी वेदिका चौले हिच्यावर एकेरी पट या डावावर विजय मिळवून चांदीची गदा पटकावली। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कबनूरच्या कुमारी जागृती पाटील हिने इंगळीच्या कुमारी ऋतुजा सपकाळ हिच्यावर विजय मिळवून कुस्तीच्या मैदानात कबनूरचे वर्चस्व सिद्ध केले। पुरुष कुस्तीमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती व द्वितीय क्रमांकाची कुस्ती यामधील एक पैलवान अनुपस्थित राहिल्याने प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील अहिल्यानगर येथील पैलवान उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार व द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीतील डब्बल कर्नाटक केसरी पैलवान कार्तिक काटे यांच्यामध्ये कुस्ती लावण्यात आली। ही कुस्ती जवळपास 40 मिनिटे झाली। कुस्ती अटीतटीची असल्याने कुस्ती सोडवण्यात आली। नाणेफेक करून पैलवान योगेश पवार यांना चांदीची गदा देण्यात आली। तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रशांत जगतापने बेळगावच्या कर्नाटक केसरी पैलवान शिवानंद दड्डी याच्यावर डंकी डावावर विजय मिळवला। पैलवान श्रीमंत भोसले व पैलवान सचिन ठोंबरे यांची कुस्ती सोडवण्यात आली। पैलवान पृथ्वीराज खरात यांनी हक्की डावावर बसवराज पाटील यांच्यावर मात केली। पैलवान पार्थ कळंत्रे यांनी पैलवान राजवर्धन मोठे यांच्यावर ढाक डावावर विजय मिळवला। या कुस्ती मैदानात लहान मोठ्या मिळून सुमारे 50 कुस्त्या झाल्या। यावेळी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। कुस्ती मैदानाचे निवेदन प्राध्यापक अप्पासाहेब वाघमारे व सुकुमार माळे यांनी केले। तर या कुस्तीसाठी पंच म्हणून पैलवान अण्णासाहेब निंबाळकर, पापालाल अपराध, संजू सुतार, बाळू पाटील, दादा पाटील यांनी जबाबदारी पार पाडली। तो बलवान होता वो किसी का गुलाम नहीं होता। कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, दोनों दोनों कमाओ। अखाड़ा
एक वाघ गुरगुरायला लागलेला आहे. नाव आहे त्याचं ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन. नगर राशीन कर्जत कडलं पोरग इचलकरंजीला सराव करतोय. व्यंकोवाला अमृतमामांच्याकडे प्रशांत जगताप त्याचं नाव आहे. मुलग्याला सुद्धा जगभरात आणणारं महाराष्ट्राचं शासन मानणारं वाक्य. शाबाश शाबाश रे गबरू. शाबाश शाबाश शाबाश. बल्ले 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 बल्ले. अलगी गुंतवणी कैसा. शाबाश अलगी वाक्य. वाह. चाल सूर आणि लय ज्यानं ब्रह्मांड व्यापलं असे एक जुन्या काळातलं मर्दानी रणवाद्य. तो बलवान होता वो किसी का गुलाम नहीं होता. कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. दोनों दोनों कमाओ. आखाड्यात एक वाघ गुरगुरायला लागलेला आहे. नाव आहे त्याचं ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन. नगर राशीन कर्जत कडलं पोरग इचलकरंजीला सराव करतोय. व्यंकोवाला अमृतमामांच्याकडे प्रशांत जगताप त्याचं नाव आहे. केसरी मोळे मामा आहे त्याला पंच. 1984 सालचे महाराष्ट्र केसरी ज्याने सांगलीच्या शिवाजी स्टेडियम वर इतिहास रचला. हात वरती करा जरा. नामदेव मोळे. महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे. या ठिकाणी एक पॅन कार्ड गावलेला आहे. नाव आहे सूर्यप्रकाश. कुणाचं असेल तरी घेऊन जायचं आहे. शंकर तोळकर आणि नामदेव मोळे अशी कुस्ती आली होती फायनलला 1984 ला. शिपाजी म्हणजे त्यावेळी वर्षातनं एकच महाराष्ट्र केसरी 2022 पर्यंत व्हायचा. 1961 ला पहिल्यांदा दिनकर दयारी एकच महाराष्ट्र केसरी झाली. 1962 ला भगवान बाबा झाले. 1963 ला अनिर्णित राहिला. 1964 आणि 1965 कार्तिक काटे हजर आहे त्याचा जोडीदार. चला लवकर कार्तिक काटे आत आला. कुठल्या खरोखर आम्हाला असं मैदान चालू झालं की अशोकानांचे वडील देवगोंडाना पाटील या कबनूरचं फिरतं कोर्ट म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं असं देवगोंडाना पाटील आज आपल्यातून निघून गेले. पण कुस्तीचं मैदान म्हणलं की आम्हाला देवगोंडानांची आठवण या ठिकाणी येते. ज्यावेळी कबनूरचं मैदान असलं त्यावेळी या ठिकाणी अनेक महान मल्ल या भारतातले या महाराष्ट्रातले त्यांनी बोलवले. असे देवगोंडाना कैलासी देवगोंडाना पाटील यांच्या स्मरणात अशोक पाटील प्रत्येक वेळी गदा बक्षीस ठेवतात. चंदूरच्या मैदानात देवगोंड पाटील. बुलेट उचलणारे देवगोंड पाटील. दर्ग्यातला गुंड उचलणारे देवगोंड पाटील. त्याचबरोबर 100 किलोचं पोतं डोक्यावर घेऊन जाणारे देवगोंडाना पाटील. त्याचबरोबर लाकूड ओढायच्या शर्यतीचा आपण स्वतः लाकूड ओढून नंबर करणारे देवगोंडाना पाटील. त्याचबरोबर अनेक असे विक्रम असणारे देवगोंडाना पाटील या गावचं भूषण. त्यांच्या स्मरणार्थ अशोक अण्णा पाटील आणि सुधीर पाटील यांच्याकडून प्रत्येक वर्षी 1 नंबरला चांदीची गदा लावली जाते. त्यांचे सुपुत्र हा वसानी वारसा अशोकांना खऱ्या अर्थानं चालवतात. कारण समोरचं देवकार्य आहे, धर्मकार्य आहे, राष्ट्रकार्य आहे. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं आणि काय जगायचं इथं शिकायचं. केवळ टाइमपास म्हणून बघू नका. आक्रमक होण्याचा प्रयत्न होता शिवाचा आणि घेतला प्रशांत जगतापना. अशोकांना ग्रामपंचायत मौजे कबनूरचं कौतुक आहे. ग्रामदैवत जंदीसो समिती कबनूर 2. स्वारी घातली तिकडं. स्वारी म्हणतात त्या डावाला आणि स्वार झाला होता प्रशांत जगताप. तो हल्ला धुडकवला शिवानंद देना. हाताचा नवंदर काढतोय. एवढी माणसं इथे एकत्र आल्या. सगळे हनुमानावर भक्ती असणारी माणसं.
हनुमानावर श्रद्धा असणारी माणसं आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे. त्याच्या इशाऱ्याशिवाय पान हलत नाही. आता कुणाच्या तोंडातनं बजरंग बलीचा जय जयकार येतोय बघूया. देवाचं नाव घ्यायला कंजूशी करायची नाही. देवाचं नाव घ्यायला मीपणा सोडायचा. आणि हनुमानाचं नाव घेतलं की 7.5 पनवती निघून गेली म्हणून समजा. आणि ज्याच्या माग 7.5 पनवती हात दूर मागाय त्यांनी तर बजरंग बलीचा जोरात जय जयकार करायचा. दोन्ही हात वरती करायचा आणि जय जयकार करायचा. बजरंग बली की. अजूनही कुणाच्या तोंडातनं आवाज आला नाही. ज्याच्या आवाज तोंडातनं फुटणार नाही त्याला रात्री दाटखिळी बसणार. बजरंग बली की. बजरंग बली की. बजरंग बली की. धन्यवाद. अवघी डोंबिवली कबनूर आल्याचा प्रयत्न आहे तिथं प्रशांतचा आपला सॉरी शिवाचा मच्छी गोता आणि मच्छी गोता लावला होता तिथं. मच्छी कोत्याची टाळ्या 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 टाळ्या. संपलेल्या कुस्तीमध्ये प्रशांत जगताप विजय झाला. प्रशांत जगताप काय केलं, मच्छी गोता लावला होता तो अंगावर जात होता आणि तिथे डंकी टाकली आणि प्रशांत जगताप डंकी नावावरती विजय लिहून घ्या.